हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी 5 इयर सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सीईटी सेलने जी 5 इयर सीईटीच्या फॉर्मसाठी डेट एक्सटेंड केलेली आहे त्या डेट विषयी जाणून घेणार आहोत आणि सोबतच 5 इयर सीईटी मध्ये जो नवीन बदल करण्यात आलेला आहे तो बदल पण आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला नक्कीच तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून मिळणार आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. तुमचे डेली लाईव्ह क्लासेस घेतले जातात याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहेत. इव्हन एक्झाम झाल्यानंतर पण तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला काही इश्यू आला तर तुम्ही आमच्या सोबत ते इश्यूज डिस्कस करू शकता. तर मित्रांनो, बॅचची फी फक्त 2000 रुपये आहे आणि ही वन टाइम फी आहे. ही मंथली फी नाहीये. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सगळा डाटा मिळणार आहे तुम्हाला, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड क्लास, मॉक टेस्ट आणि एमसीक्यू सोबत नोट्स, हा सगळा डेटा तुम्हाला या ऍप मध्ये एकाच वेळेस आणि एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आपलं एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी सेलने जे एक्सटेन्शन दिलेलं आहे ते आपण पाहूयात. इथे जर आपण महाराष्ट्र सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती गेला तर तुम्हाला इथे पहिलीच नोटीस दिसेल, LLB 5 इयर सीईटी नोटीस डेट एक्सटेंडेड फॉर MHLB 5 इयर सीईटी 2025 रजिस्ट्रेशन. 4 तारखेची नोटीस आहे. आणि जर ही नोटीस आपण डिटेल मध्ये पाहिली तर तुम्हाला एक्सटेन्शन टू द ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर सीईटी 2025 हा सब्जेक्ट दिसेल. याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की पालकांच्या मागणीवरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर आपण इथे पाहू शकतो, महाराष्ट्र LLB 5 इयर सीईटी 2025 स्टार्ट डेट जी होती ती 3 जानेवारीला त्यांनी एक्झामचे फॉर्म फिल करायला सुरुवात केली होती. रजिस्ट्रेशन 3 तारखेपासून सुरू केलेले होते आणि लास्ट डेट जी होती ती 3 फेब्रुवारी होती. आता ही डेट जी आहे ती 18 फेब्रुवारी पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा 15 दिवस देण्यात आलेले आहेत. या 15 दिवसामध्ये आपल्याला जे रजिस्ट्रेशन बाकी असतील आपले ते कंप्लीट करून घ्यायचे. सोबत ज्या लोकांनी फॉर्म भरलेत त्या लोकांचे जर काही करेक्शन्स असतील, नावात करेक्शन असेल, डेट ऑफ बर्थ मध्ये करेक्शन असेल तर ते करेक्शन सुद्धा तुम्ही या 15 दिवसामध्ये करून घ्या. तर मित्रांनो, जसं की आपण पाहतोय की डेट एक्सटेंड झाली आहे रजिस्ट्रेशनची, त्यासोबतच आपली एक्झाम डेट एक्सटेंड होण्याची पण शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून एक्स्ट्रा टाइम या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचे जर रजिस्ट्रेशन पेंडिंग असतील ते करून घ्या, फॉर्म सबमिट करून टाका. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर इथे सीईटी हेल्पलाईनने त्यांचा ईमेल आयडी पण दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावरतीही त्यांना कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही तुमच्या लॉग इन मधून हेल्प डेस्कसाठी तुमचं तिकीट सुद्धा रेज करू शकता. तुम्हाला जर काही फॉर्म मध्ये क्वेरी असेल, काही तुमचं करेक्शन असेल तर. तर मित्रांनो, जो नवीन पॅटर्न आणि मार्किंग स्कीम सीईटी सेलने आणलेली आहे त्याच्याविषयी आपण आता डिस्कस करूयात. तर इथे तुम्हाला दिलंय चेंज इन मार्किंग स्कीम फॉर LLB 3 इयर्स अँड LLB 5 इयर सीईटी 2025. तर महासीईटी सेलने त्यांच्या नोटीसमध्ये सांगितलं आहे की LLB 5 इयर आणि 3 इयर सीईटी जी पूर्वी 150 मार्क्सची होती ती आता 120 मार्क्सची करण्यात आलेली आहे. म्हणजे 30 मार्क्स या एक्झामचे कमी केलेले आहेत, पण वेटेज जे आहे ते सेम ठेवलेलं आहे. आता आपण डिटेल मार्किंग स्कीम पाहूया. त्याच्यामध्ये इथे आपल्याला दिसतंय अपडेटेड मार्किंग स्कीम फॉर LLB 5 इयर सीईटी 2025. लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला आता 32 प्रश्न विचारले जाणार आहे. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कचा आहे. टोटल मार्क्स याला 32 असतील. त्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा 24 मार्कचा सेक्शन असणार आहे तुम्हाला. या सेक्शन मधून 24 क्वेश्चन्स येतील. प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कचा असेल. मित्रांनो, मागच्या वर्षीची सिलेबस स्कीम होती त्याच्यामध्ये लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग हा सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये 40 मार्कचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जायचे. आता ते 40 वरनं 32 करण्यात आले आहे. म्हणजे त्यातले 8 मार्कचे क्वेश्चन्स हे कमी करण्यात आलेले. त्याच्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला मागच्या वर्षी 30 क्वेश्चन्स विचारले जात होते. आता ते क्वेश्चन्स 30 वरून 24 करण्यात आलेले आहेत. नंतर आहे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग
हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये पूर्वी 40 प्रश्न विचारले जायचे, आता 32 प्रश्न विचारले जातात. पुढे मग इंग्लिश जो आहे 30 क्वेश्चन्स मागच्या वर्षी विचारले जायचे, या वर्षीपासून 24 क्वेश्चन्स म्हणजे 6 क्वेश्चन इथे कमी केलेले आहे. बेसिक मॅथमॅटिक्सला 10 क्वेश्चन्स विचारले जायचे, ते 10 वरून 8 करण्यात आलेले आहे. आणि टोटल मार्क्स जर पाहिले आपण तर 120 करण्यात आलेले आहेत, जे की पूर्वी 150 होते. असे 30 मार्क्स इथे कमी केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला खाली नोटीस मध्ये दिलंय की द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन्स. तर तुम्हाला इथे क्वेश्चन्स असणार आहेत ते एमसीक्यू पद्धतीचे असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असणार आहेत. त्याच्यानंतर देयर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. The time allotted is 2 hours, that is 120 minutes. तर वेळ जो आहे, पूर्वी वेळ पण एवढाच होता, आत्ताही तेवढाच वेळ आहे, पण फक्त याच्यामध्ये मार्क्स कमी केलेले आहेत, क्वेश्चन्स कमी केलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चनला मिळणारा जो वेळ आहे तो आपल्याला इथे आता जास्त आहे. पूर्वी 40 सेकंद हार्डली तुम्हाला एका क्वेश्चनसाठी मिळायचे, आता तेच 60 सेकंद म्हणजे पूर्ण 1 मिनिट एका क्वेश्चनला इथे मिळतोय. द क्वेश्चन्स विल बी इन इंग्लिश अँड मराठी. मित्रांनो टेन्शन घेऊ नका, तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये दोन्हीही लँग्वेज मध्ये प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं मीडियम कुठलंही असो, तुम्हाला इथे काही इश्यू येणार नाही. पुढे आहे मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन. तर एक्झामिनेशनचा जो मोड आहे तो ऑनलाईन, म्हणजे तुम्हाला कम्प्युटरवरती ही एक्झाम द्यायची आहे ऑनलाईन पद्धतीची. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती मार्किंग स्कीम. इथे जर आपण ओव्हरऑल याचा विचार केला तर मार्क्स इथे 150 वर्ण 120 केलेले आहेत. वेळ तोच ठेवलेला आहे. त्याच्यानंतर वेटेज जे आहे ते सेम ठेवलंय, फक्त क्वेश्चन्स इथे कमी केलेले आहेत. वेळ आपल्याला मिळतोय एक्स्ट्रा इथं आणि त्याचा फायदा आपल्याला एक्झामच्या वेळेस होणार आहे. मित्रांनो हे मार्क कमी करण्याचा फायदा होईल की तोटा होईल ते आपण पाहूयात आता. आता मार्क्स कमी झालेत, वेळ तोच ठेवलाय. म्हणजेच यापूर्वी 150 प्रश्न तुम्हाला 2 तासामध्ये सॉल्व्ह करायला लागायचे, आता तुम्हाला 120च सॉल्व्ह करायचे, म्हणजे मॅक्सिमम वेळ तुम्हाला इथे आता अवेलेबल आहे. त्याच्यामुळे काय होईल, अगोदर काय व्हायचं, विद्यार्थ्यांचे जे क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करायचे राहून जायचे. आता क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे राहणार नाही. तुम्हाला वेळ भेटलेला आहे, तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन अटेंड करू शकता. इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, त्याच्यामुळे तुमचा स्कोर वाढण्यासाठी याच्यामध्ये मदत होणार आहे. आणि फक्त तुमच्या एकट्याचा स्कोर वाढणार आहे का? नाही, सगळ्यांचा स्कोर इथे वाढणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं जे स्वप्न आहे, आपल्याला चांगल्या कॉलेजमधून LLB करायचंय, गव्हर्नमेंट कॉलेजमधून LLB करायचंय, टॉपचं कॉलेज आपल्याला हवं आहे, त्यासाठी आपल्याला आता प्रिपरेशन पण तेवढं चांगलं करावं लागणार आहे. कारण सगळ्यांनाच वेळ मिळतोय, सगळेच चांगले मार्क्स मिळवणार आहेत, त्याच्यामुळे आपल्यालाही मागे राहून चालणार नाही. आणि आपल्याला जर हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मी सजेस्ट करेल ग्लोबल ऑनलाईनची जी आम्ही बॅच सुरू केलेली आहे ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करावी. तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे एक्झामला अजून वेळ आहे, 28 एप्रिलला आपली एक्झाम आहे. तोपर्यंत तुमचा जो सिलेबस आहे तो या बॅच मध्ये कमीत कमी 2 वेळेस तरी रिवाइज होणार आहे. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही ही बॅच जॉईन कराल तेवढा तुमचा फायदा याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर बॅच जॉईन करा, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.